राहील की हा पॉलिटिकल डायस नाही आहे आणि म्हणून इथं फक्त ओबीसीच्या वेलफेअरवरती चर्चा करावी. ओबीसीच्या घटनात्मक अधिकाराबद्दल चर्चा करून कोणते घटनात्मक अधिकार मिळायला पाहिजे याच्यावरती आपण आपलं मत मांडावं आणि या सभागृहाला मार्गदर्शन करावं अशी मी कळकळीची विनंती करेल. आणि मी या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो. या ठिकाणी सर्वच मान्यवर बसलेले आहेत. हंसराज अहिर साहेब आहेत, माणिकराव ठाकरे साहेब आहेत, बिजूभाऊ वडेट्टीवार आहे, सर्वच आमदार लोक या ठिकाणी आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला म्हणजे काय म्हणते सूचना केली की त्यांना काहीतरी एक महत्वाची मीटिंग या गोवामध्ये त्यांनी लावलेली आहे, म्हणून त्यांना थोडं लवकर जायचं आहे बिजूभाऊ, म्हणून थोडंसं त्यांना आधी संधी देण्याची त्यांनी जे सूचना केलेली आहे ते मी मान्य करतो. आणि परिणय फुके आणि ते दोघंही सोबत आलेले आहेत, म्हणून मी परिणय फुकेंना विनंती करतो की त्यांनी तो मार्गदर्शन करावं आणि परिणय भाऊ नंतर माननीय मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील आणि मग आपण आपलं हे अधिवेशन सुरू ठेवू. हॅलो, एक मिनिट दादा, एक मिनिट. महाराष्ट्राचे माजी मंत्री, विशेष करून ओबीसी समाजाचे जे 57 GR निघाले, परिणय दादा एक मिनिट, एक स्वागत राहिलेले दोन, त्यानंतर तुमचं आम्ही नाव घेतो. एक मिनिट. आदरणीय महाराष्ट्राचे माजी मंत्री, ओबीसीचे नेते महादेवरावजी जानकर साहेब यांचं स्वागत आदरणीय सर्वेजी बांदोडकर गोव्याचे करतील. त्यानंतर आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे, यांचं स्वागत मधुजी नाईक करतील, गोवा प्रदेशाध्यक्ष. आणि त्यानंतर गिरीशजी चौडणकर यांचं स्वागत आमच्या महिला अध्यक्षा सुषमाताई भड करतील. आणि त्यानंतर आरमोरी विधानसभेचे आमदार आदरणीय रामदासजी मसराम साहेब यांचं स्वागत आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नानाजी सातपुते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रामदासजी मसराम साहेब यांचं स्वागत आमदार रामदासजी मसराम यांचं स्वागत नानाजी सातपुते करतील. आणि यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 57 GR निघाले, त्यामध्ये आमच्या डोळ्यासमोर जवळजवळ 40 GR, 40 ते 52 GR असे आहे. त्या प्रत्येक GRचा पाठपुरावा करणारे आणि शासनाकडून मान्य करून घेणारे सर घेतलं ना, गिरीशजी चौडणकर सर यांचं स्वागत सुषमाताई भड करतील अशी मी त्यांना विनंती करतो. असे आमचे परिणयदादा फुके, आदरणीय ऑल इंडिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पंजाबहून आलेले ओबीसी समाजाचे इंद्रजीत सिंग यांचं स्वागत. आमचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अनंतजी बारसागडे आणि कोषाध्यक्ष आरिकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. किरतजी चौडणकर. यानंतर स्वागताचा कार्यक्रम इथे आटोपला. मंचावर बसलेल्या सर्व ओबीसीच्या अधिवेशनामध्ये सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाद्वारे हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर दादा एक स्वागत राहिलं होतं आदरणीय ओबीसीचे नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय परिणयदादा फुके यांना विनंती आहे की त्यांनी याच्या या 10व्या अधिवेशनाला मार्गदर्शन करावं. जय ओबीसी,
भारत माता की. मला वाटतं गोव्याला आले म्हणून आपला जोश कमी झालेला आहे. दोन्ही हात वर करून, कारण माननीय आपल्या आतापर्यंतचे 58 GR आतापर्यंत निघाल्या 2014 ते 2025 पर्यंत. आणि ज्यावेळेसपासून आपली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवात झाली त्यावेळेसपासून आपल्याला नेहमी सहकार्य करणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित आहे. म्हणून जोरात दोन्ही हात वाढवून जय ओबीसी. जो ओबीसी की बात करेगा, देश पे तो ओबीसी राज कर रहे पर हमारे दिलों पे राज करेगा. जो ओबीसी की बात करेगा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत जगनाडे महाराज, तसेच ओबीसी आरक्षणाचे जनक डॉक्टर पंजाबरावजी देशमुख, बीपी मंडलजी आणि सर्व ज्या ज्या लोकांनी ओबीसी समाजासाठी झटले असे सर्व महान पुरुष यांना अभिवादन करतो. आणि आज आपल्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या अधिवेशनामध्ये इथे आवर्जून उपस्थित झालेले ओबीसींचे खरे कैवारी आणि जो आपला नारा आहे की जो ओबीसी की बात करेगा वो ओबीसी के दिलों पे राज करेगा, अशा आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे. कारण सातत्याने या महाराष्ट्रामध्ये सातत्याने ओबीसी समाजाची बाजू मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे उपस्थित, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांनी आपल्या सर्वांना एकत्र करून एक मोठी ताकद संपूर्ण देशभरात उभी केली असे सन्माननीय डॉक्टर बबनरावजी तायवाडे सर इथे उपस्थित, आपल्या देशाचे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास याचे अध्यक्ष माननीय हंसराजजी अहिर साहेब, आमदार किसनरावजी कातोरे साहेब, गोव्याचे अध्यक्ष मधुजी नाईक साहेब, आमदार व माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, अभिजितजी वंजारी, सुधाकर भाऊ अडवलेर, संजयजी दरकरे, आमदार रामदासजी मसराम, देवरावजी भोंगाडे, माजी मंत्री माननीय महादेवरावजी जनकर, जाजुलजी गोडा, शेषरावजी येलेकर, देवेंद्रजी गावंडे, सर्वांचं नाव घेणार नाही, पण माझ्या मागे असलेले आणि मंचावर बसलेले सर्व महाराष्ट्रातनं आणि पूर्ण देशभरात ओबीसी समाजासाठी काम करणारे सर्व ओबीसी नेता आणि माझ्या समोर बसलेले सर्व ओबीसी बांधव, बंधू भगिनींनो, मित्रांनो, खरं म्हटलं तर आज आपण ज्या प्रकारे तायवाडे सरांनी सांगितलं की आतापर्यंत 58 GR निघालेले आहे आणि मी या सगळ्या GR काढत असताना मी प्रत्येक वेळेस फॉलोअप करण्याचं काम मी केलेलं आहे. माननीय फडणवीस साहेब 2014 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर सातत्याने ओबीसी समाजासाठी काहीतरी आपण या राज्यात केलं पाहिजे आणि म्हणून ते सातत्याने त्यांच्या मनात धडपड होती. आमची 2005 पासून आपली ओबीसी महासंघ होता, नागपूर शहरापुरती होता. माननीय बबन तायवाडे सरांच्या माध्यमातून याची सुरुवात झाली. डीएनसी कॉलेजमध्ये एका छोट्याशा खोलीपासून याची सुरुवात झाली आणि आज आपण जे एका छोट्या वृक्षाचा, एक छोट्या झाडाचा एक मोठ्या वटवृक्षामध्ये जे रूपांतर झालं ते आपण सर्व बघतोय. 2016 मध्ये आपण राष्ट्रीय स्तरावर गेलो आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली. 2016 नोव्हेंबरमध्ये मी विधान परिषद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमधनं विधान परिषदेतून निवडून आलो आणि नोव्हेंबरमध्ये मी निवडून आलो आणि डिसेंबरमध्ये बबन तायवाडे सरांनी सांगितलं की आपल्याला विधान भवनावरती नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढायचा आहे. कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालयाची स्थापना करायची आहे. मी फडणवीस साहेबांना जाऊन भेटलो की असं तायवाडे सरांची इच्छा आहे, मी मोर्चात जाऊ की नाही जाऊ, मोर्चात सहभागी होऊ की नाही होऊ. त्यांनी मला सांगितलं कोणतीही चिंता करू नको, तू पक्षाचा निश्चितच कार्यकर्ता आहे,
पण पहिले तुझी बांधिलकी ही ओबीसी समाजासाठी आहे. ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचा उपकार फेडण्याचं काम आपल्याला करावं लागतं. आणि निश्चितच ओबीसी समाज तू सरकारच्या विरोधातही मोर्चा काढला तरीही काही फरक पडणार नाही. पण तू काढ, आम्ही निश्चितच त्याचं लक्ष देऊन एक मोठा भव्य मोर्चा, त्या सगळेच आपल्या इथे मंचावर बसलेले सर्वच नेते होते, भव्य मोर्चा आपण त्यावेळेस 2016 मध्ये नागपूर अधिवेशनात काढला होता. आणि त्यानंतर मार्च महिन्यात 2017 मध्येच ओबीसी मंत्रालय आपल्या महाराष्ट्राला मिळाला. आणि सातत्याने त्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक GR काढण्यात आले. ते अनेक विषय त्यात झाले. आणि जी आपली अनेक वर्षापासून जी मागणी होती, मला असं वाटतं 2012-13 पासून किंवा ज्यावेळेसपासून ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्यावेळेसपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी ही सर्वात पहिले जर कोणी धरून घेतली, म्हणजे धरून ठेवली किंवा ही संकल्पना जी सर्वात पहिले कोणी मांडली ती डॉक्टर बबनराव तावडे साहेबांनी. आणि अनेक आंदोलनं, अनेक मोर्चा आपण यासाठी काढले. आणि आपला आवाज माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून माननीय मोदीजींपर्यंत पोहोचवला. आणि निश्चितच मोदीजींनी आपली ही प्रमुख मागणी जी आपली अनेक वर्षापासून जातीनिहाय जनगणनेची होती ती मान्य केली. आणि आपल्या ओबीसी समाजाला आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अनेक वर्षाचा जो संघर्ष होता तो कुठेतरी त्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. 2014 मध्ये सर्वप्रथम या देशामध्ये, या देशाच्या इतिहासात मोदीजींच्या रूपात एक ओबीसी समाजाचा नेता पहिल्यांदाच पंतप्रधान पदावर बसले. आणि त्यानंतर सातत्याने ओबीसी समाजाचं भल्यासाठी त्यांनी काम करत राहिले. 2016 पासून आम्ही अनेक संघर्ष बघितले, आम्ही अनेक मोर्चे बघितले, अनेक आंदोलन बघितले. पण माननीय फडणवीस साहेबांनी 58 GR पैकी 50 GR काढले, त्याबद्दल त्यांचं मी फार फार आभार मानतो. आणि त्यात मुलांचे 72 हॉस्टेल असतील. पहिले 36 हॉस्टेल घोषणा केली, मग त्यानंतर विजयभाऊंनी 72 केले. विजयभाऊंच्या काळामध्ये विजयभाऊंनी एक चांगलं काम महाविकास आघाडीच्या वेळेस 2.5 वर्ष केलं. पण या 58 GR पैकी 7 GR हे केंद्र सरकारचे आहे. आणि 50 GR माननीय फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना आणि आता परत मुख्यमंत्री असताना काढले. आणि निश्चितच ह्या सगळ्याचा जर ओबीसी समाजाचा खरा कैवारी कोणी जर असणार तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यात महाज्योतीची स्थापना असणार आणि 500 कोटीची तरतूद असणार. पण एक साहेब, महाज्योतीला आणि बाकी सारथी पार्टी या सगळ्यांनाही जी तरतूद आहे, जी निधी उपलब्ध करताय ती सारखीच आहे. आणि आमची जी लोकसंख्या आहे ही महाराष्ट्रामध्ये 60% वर आहे. आम्हाला तरी असं वाटतं की या महाज्योतीला 1000 कोटी आपल्या माध्यमातून दिली गेली पाहिजे. या माध्यमातून ओबीसी समाजाचं खरं उत्खनन, जे विकास या माध्यमातून होणार. आणि जे एक मागणी क्रिमिलेअरच्या संदर्भात जे माननीय बबन तावडे सरांनी जी मांडली, कारण आरक्षण हे कोणाच्या आर्थिक स्थिती बघून नसतं, तर त्या समाजाचं रिप्रेझेंटेशन बघण्याकरता, ज्या बाकी पूर्ण देशभरातल्या ऍडमिनिस्ट्रेशन असणार, ज्युडिशरी असणार, राजकीय क्षेत्र असणार, याच्यामध्ये त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्याकरता ते असतं. आणि ही जी क्रिमिलेअरची जी अन्यायकारक अट आहे, असंवैधानिक अट आहे, ही आपण काढली पाहिजे. कारण आम्हाला निश्चितच माहित आहे, एकदा महाराष्ट्रातनं ही जर सुरुवात झाली तर संपूर्ण देशभरात याची सुरुवात होणार. एक आम्हाला देशाच्या केंद्रबिंदूत असलेला हे राष्ट्रीय ओबीसी महासंघ जे काम करतं, आणि या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आणखीन ताकद वाढली पाहिजे, म्हणून आपण आमच्या कार्यालयाकरता एक मोठी जागा नागपूर इथे नरेंद्रनगरमध्ये उपलब्ध करून दिली. 38 कोटी रुपयाची त्याला निधी लागणार आहे. यावर्षी या नागपूर अधिवेशनामध्ये जर आपण एक मोठी भरीव तरतूद जर त्यात केली तर निश्चितच आम्ही सगळे इथे उपस्थित आणि पूर्ण देशभरात सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व नेत्यांना एक बसा उठायला जागा मिळणार. त्या माध्यमातून निश्चितच आणखीनच चांगलं काम आमचं या माध्यमातून होत राहणार. मी काही जास्त बोलणार नाही, माननीय फडणवीस साहेबांचं सर्वांना ऐकायचं आहे. पण आपल्या सर्वांचे कैवारी आज इथे उपस्थित आहे. मला आज इथे आपण बोलावलं, माझा सत्कार केला आणि मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपला सर्वांचा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद दादा. यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जे स्मरणिका आहे त्याच्यामध्ये जे 57 GR निघाले ते सर्व त्याची माहिती, त्याच्या स्मरणिकेचं प्रकाशन आदरणीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्याचे
देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्मान्य मंच करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया समोरचा पोरच्या तो खाली करावा. स्मरणिकेचं प्रकाशन आदरणीय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनरावजी तावडे साहेब, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व सन्मान्य मंच आदरणीय वडवट्टीवार साहेब, माणिकरावजी ठाकरे, सचिनजी राजूरकर सर, हंसराजजी अहिर सर, किरणजी पांडव, अभिजितजी वंजारी, सुधाकरजी अडवाले, इंद्रजीत सिंगजी आणि सर्व सन्मान्य मंच स्मरणिकेचं प्रकाशन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जय ओबीसी. कृपया समोरचे काही लोक आलेला कृपया त्यांनी बाजू लावून द्यावं. यानंतर आदरणीय तावडे साहेबांना 2 शब्द बोलायचे ते बोलतील. हॅलो. हां, आज या ठिकाणी आता माननीय मुख्यमंत्री आम्हाला संबोधित करणार आहे. त्यापूर्वी मी त्यांना अशी विनंती करतो की या राष्ट्रीय ओबीसी महासंघाला बळकट करण्याकरता 2016 पासून ज्या लोकांनी आम्हाला मदत केली अशा 3-4 लोकांचा सत्कार मी त्यांच्या हस्ते करू इच्छितो. तिकडनं सत्काराचं सामान पाठवावं पटापट. एक पहिले आमचे तेलंगणा स्टेटचे बीसी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्रीनिवास जाजूला, आय कॉल टू मिस्टर श्रीनिवास जाजूला and he will be felicitated by our Chief Minister देवेंद्रजी फडणवीस. एक आप नहीं, आपको फेलिसिट कर. Then from Andhra Pradesh, Shankar Rao sir is the president of Andhra Pradesh BC Welfare Association and very supportive to our Rashtriya OBC Mahasangha from very beginning. यार लवकर काय दे लवकर. Then from Punjab, Amritsar, Viridhar Sardar, Inderjit Singh, he will be felicitated by our Chief Minister. So kindly accept our felicitation by our CM. Thank you. Yes, आ जाओ. आ जाओ, इनके बाजू में आ जाओ. आणि चौथे मला वाटते आमचे मुंबईवरून बालम सर आलेले आहेत. रत्नागिरीमध्ये, कोकणामध्ये आमचा ओबीसी महासंघाला एक चांगला आधार देण्याचं काम आमचे प्रकाश भगरत कुठे गेले, यांचे खांद्याला खांदा लावून काम करतात. म्हणून प्रकाश भगरतने सुद्धा या ठिकाणी यावं. आणि देणं झालं का? जाऊ दे, फोटो द्या ना. आणि शेवटची मगाशी बोलता बोलता राहून गेलं. फडणवीस साहेबांना एक विनंती मला करायची होती की इथे बसलेल्या अनेक
ओबीसी हितचिंतकांचे आमचे मार्गदर्शक डॉक्टर परिणय फुके यांना जर ओबीसी मंत्रालयाचं नेतृत्व करण्याची संधी आपण दिली तर आम्हाला फार मोठा आधार होईल अशी मागणी जय ओबीसी जनतेची आहे. त्याचा आपण कधीतरी स्वीकार करावा असे मी विनंती करतो आणि आपल्याला इथे आमंत्रित करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. सामाजिक सुधारणांचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्व महापुरुषांना, सर्व संतांना वंदन करून आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय परिषदेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनरावजी तायवाडे, विशेष रूपाने उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे, म्हणजे आयोग संवैधानिक झाल्यानंतरचे पहिले अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके हंसराज भैया अहिर, आमचे मित्र माननीय महादेवरावजी जानकर, किसनजी कथोरे, विजयजी वडेट्टीवार, आमचे सहकारी परिणय फुकेजी, माणिकराव ठाकरेजी, सुधाकर अडबलेजी, अभिजित वंजारीजी, देवराव मुंगळेजी, बबनराव पाचोरेजी, अविनाश वारजूकरजी, या ठिकाणी उपस्थित आमदार मधु नाईक, संजय देरकर, त्याचप्रमाणे जाजुला श्रीनिवास गौड, रामदासजी मसराम, श्री शंकरराव, मंचावर उपस्थित असलेले आपल्या या ओबीसी महासंघाचे सचिव आणि सातत्याने आमच्या परिणयजींसोबत जे या सगळ्या कामाचा पाठपुरावा करत असतात ते सचिनजी राजूरकर, दिनेशजी चोखारे, आमचे मित्र किरणजी पांडव, शेषरावजी येलेकर, परमेश्वरजी राऊत, इंद्रजीत सिंगजी, ज्योतिताई ढोकणे, सर्वेशजी बांदोडकर, प्रकाशजी साबळे, अशोकजी वालम, प्रकाशजी भांगरत, डॉक्टर अंजली निंबाळकर, श्री गिरीशजी चोडणकर, त्याचप्रमाणे संपादक असलेले पण ओबीसी समाजाला सातत्याने दिशा देणारे, मार्गदर्शन करणारे देवेंद्रजी गावंडे, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो. आणि या ठिकाणी भारताच्या विविध राज्यातनं आणि विशेषतः महाराष्ट्रातनं आलेल्या सर्व माझ्या ओबीसी भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या 10व्या राष्ट्रीय परिषदेच्या आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि याच्या उद्घाटनाकरता बबनरावजींनी आणि महासंघाने मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे परिणयजींनी या ठिकाणी सांगितलं की ओबीसी महासंघाची सुरुवात ही एका
छोट्याशा खोलीतून 2005 साली झाली, पण तायवाडे सर आणि परिणय जे दोघेही मान्य करतील की 2005 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासनं सातत्याने माझा संबंध या महासंघाशी राहिलेला आहे आणि तेव्हापासनं सातत्याने महासंघासोबत मी काम करतोय. मला आठवतं की सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ओबीसीची नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ही केवळ 1 लाख रुपये होती, त्यावेळी 2000 साली एक मोठा संघर्ष मी उभा केला होता आणि मग विधानसभा विनंती अर्ज समितीच्या माध्यमातनं विधानसभेतनं त्या काळामध्ये तो 1 लाखावरनं 2.5 लाख रुपये नॉन क्रिमिलेअर ही 2003 साली 4 साली करून घेण्याचं काम हे आपण केलं होतं. आणि त्यावेळी बबनरावजी तायवाळे आमच्या सोबत होते आणि त्यांनी त्यात अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. आणि म्हणून माझा संबंध ओबीसी चळवळीशी, ओबीसी महासंघाशी हा गेल्या 25 वर्षाचा संबंध आहे. आणि सातत्याने मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की जोपर्यंत आमच्या ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेमध्ये आपण आणत नाही तोपर्यंत आपला जो प्रगत भारत आपल्याला तयार करायचा आहे ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही. आणि म्हणूनच सातत्याने ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, या अडचणींच्या संदर्भात अनेक वर्ष या संघर्षामध्ये मी सातत्याने सामील होतो. आणि ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मिळालेल्या संधीचा उपयोग करून ओबीसी समाजाकरता जी काही चांगले निर्णय करता येतील ते निर्णय सातत्याने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मला अतिशय आनंद आहे की जवळपास राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे 50 निर्णय हे या ठिकाणी घेण्याची संधी मला मिळाली आणि आपण ते घेतले. आणि या सगळ्या प्रक्रियेत जरी निर्णय घेण्याचं श्रेय आमचं असेल, पण हे निर्णय करून घेण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं श्रेय आहे. बबनरावजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी परिणयजी असतील किंवा आमचे सचिनजी असतील, पूर्ण ही जी टीम आहे, या टीमने इतका सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला की त्यामुळे एक एक निर्णय आम्ही घेत गेलो. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की केवळ कागदावर निर्णय राहिले नाहीत, मागे पुढे झाले असतील, कदाचित काही कमी झालं असेल, काही अधिक झालं असेल, पण घेतलेला एक एक निर्णय हा आपण पूर्ण करण्याचं काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉस्टेलचा जो निर्णय होता, अतिशय कठीण काम होतं, पण आता आपण जवळपास 54 हॉस्टेल सुरू केले आहेत, उरलेले हॉस्टेलही आता सुरू होत आहेत. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आमच्या ओबीसी समाजाच्या मुलांना मुलींना शिक्षणाकरता त्या ठिकाणी हॉस्टेल असेल किंवा ज्यांना हॉस्टेल मिळत नाही त्यांच्याकरता आपण 60,000 रुपये त्यांना देण्याची योजना सुरू केली. ती योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून आमच्या मुलांकरता शिक्षणाची दारं आपण खुली केली. यासोबत आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता पहिल्यांदा परदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली आणि आज मोठ्या प्रमाणात आपली मुलं परदेशात देखील शिकतायत. अर्थात आता महासंघाची मागणी आहे की याचा थोडा विस्तार केला पाहिजे, अधिक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. नजीकच्या काळात जरूर त्याचाही विचार आपण हा निश्चितपणे करू. पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आम्ही ओबीसी समाजासोबत मी अतिशय कन्व्हिक्शननी या ठिकाणी आहे. माझ्याकरता ओबीसी समाज हा काही राजकीय फायद्याकरता, मतांकरता विषय नाही, तर माझं एक कन्व्हिक्शन आहे की या देशातला ओबीसी समाज हा या देशाच्या पाठीचा कणा आहे. या समाजाने या देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये पायव्याचं काम केलेलं आहे. आणि ओबीसी समाजातल्या विविध जातींनी, आमच्या 12 बलुतेदारांनी ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये आपला गावगाडा चालवण्यामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे, आज आपल्या सरकारला आणि देशाला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे
की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, खरं म्हणजे प्रधानमंत्र्यांना कुठली जात नसते, ते कुठल्या एका समाजाचे नसतात, पण हाही विलक्षण योगायोग आहे की आज गेले 11 वर्ष या देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री हेही ओबीसी आहेत आणि या देशाला जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवून दाखवण्याचं कार्य या ओबीसी प्रधानमंत्र्यांनीच करून दाखवलेलं आहे. हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ओबीसी समाजाच्या संवेदना समजून घेत मोदीजींनी जातनिहाय जनगणनेचा विषय असेल तो पूर्ण केला. इतके वर्ष आमच्या ओबीसी आयोगाला संविधानातच स्थान नव्हतं, त्याला संवैधानिक करून सगळे संवैधानिक अधिकार प्रदान करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आमच्या मुलांना केंद्र सरकारच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर होण्याकरता आरक्षण मिळत नव्हतं, ते आरक्षण मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलं. वेगवेगळ्या ठिकाणचे 7 असे महत्वाचे निर्णय आहेत की जे मोदीजींनी या ठिकाणी घेतले आणि त्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्तरावर ओबीसीचा बोलबाला झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि एवढंच नाही तर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ हे मोदीजींनी स्थापन केलं आणि पूर्ण देशातल्या ओबीसी समाजाला आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की या समाजाच्या प्रती आमचं कमिटमेंट आहे. खरं तर अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की माझ्यावर ओबीसी समाजाकरता बोललो म्हणून टोकाची टीका झाली, मला टार्गेटही केलं, पण मी सगळ्या समाजाचा विचार केला, मी कुठल्या एका समाजाचा विचार केला नाही. पण त्याच वेळी जर ओबीसी समाजाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे तर त्या गोष्टीचं प्रतिपादन करणं, त्या गोष्टीचा निर्णय घेणं हे कधीच मी चुकीचं मानत नाही. त्यामुळे मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे. मी कधीही ती लढाई थांबू देणार नाही. खरं म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या समाजाकरता लढतोय म्हटलं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं जे काही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय, हे चित्र देखील अतिशय चुकीचं आहे. उलट मला तर या गोष्टीचा आनंद आहे की आज मी मुख्यमंत्री आहे. याचं कारण ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिला, म्हणूनच या ठिकाणी आपण या पदापर्यंत पोहोचू शकलो. आणि म्हणूनच या समाजाचं उतराई होणं, या प्रत्येक समाजापर्यंत विकास पोचला पाहिजे. या ठिकाणी आमचा दलित समाज असो, आदिवासी समाज असो, ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो, सगळ्या समाजाचं कल्याण आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे. आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे 2020 साली कोर्टाने काढून घेतलं, 2022 साली ते खंडित स्वरूपात आपल्याला प्राप्त झालं होतं, पण आपण त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढलो. आणि मला सांगताना आनंद वाटतो की सर्वोच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मान्य केलं आणि संपूर्ण 27% ओबीसीचं आरक्षण हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये परत करण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं. काही नतद्रष्ट लोक त्याच्या विरुद्ध पुन्हा कोर्टात गेले आणि कोर्टाला त्यांनी सांगितलं चुकीचं होत आहे, हे तुम्ही करू नका. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो, परवा त्यांनी ती पिटिशन त्या ठिकाणी डिसमिस केली आणि सांगितलं ओबीसीला पूर्ण 27% आरक्षण हे या ठिकाणी मिळेल. आणि मला असं वाटतं एक महत्वाचा निर्णय हा आपण या निमित्ताने करू शकलो. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्याला हे आश्वस्त करण्याकरता आलोय. खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला. आता आज पुन्हा नवीन मागण्या आलेल्या आहेत. समाजाचं कार्य असंच असलं पाहिजे. समाजाचे नेते हे जर सॅटिस्फाय झाले तर समाजाचं कल्याण होत नाही. त्यामुळे एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मानलीच पाहिजे.
त्यामुळे आज पुन्हा एकदा बबनरावजींनी 76 मागण्या मांडलेल्या आहेत. या 76 मागण्यांपैकी मला असं वाटतं 24 मागण्या केंद्र सरकारच्या आहेत. त्या हंसराज भैयांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे पाठवू. जवळपास 26-25 मागण्या राज्य सरकारच्या महाराष्ट्राच्या आहेत. त्याच्यावर मी काम करेन. मी तुम्हाला आश्वस्त करतो. तुम्हाला माहिती आहे यापूर्वी मी जितके वेळा सांगितलं मी त्या पूर्णही करतो आणि तुम्हाला कळवतो देखील आणि तुम्हाला सोबत घेऊन प्रत्येक वेळी पूर्ण करतो. त्यामुळे या 25 मागण्यांकरता मी असेन, आमचे शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो. 300 कोटी 400 कोटी तुम्ही काही चिंता करू नका. किती दिसतायत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो. त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागण्या आपण पूर्ण करू. आणि जवळपास 25 मागण्या या तुम्ही गोवा सरकारकरता देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे गोव्याचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अधिवेशन संपवून या ठिकाणी येणार आहेत. ते माझे मित्र देखील आहेत. त्यामुळे आपल्या वतीनं या मागण्या त्यांच्यापर्यंतही पोहोचवण्याचं काम आपला दूत म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे करेन. आणि महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आमच्या ओबीसी समाजाकरता काही चांगले निर्णय जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू. येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नागपूरचं ओबीसी भवन जे मला असं वाटतं की आपल्या राष्ट्रीय ओबीसी समाजाकरता एक महत्वाचं अशा प्रकारची ती वास्तू आहे. 38 कोटी रुपये आपण दिले आहेत. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या काही काळामध्ये त्याचं काम सुरू करू आणि 1.5-2 वर्षामध्ये ते काम पूर्ण करून एक अतिशय भव्य अशा प्रकारचं ओबीसी भवन हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देऊ, जिथनं संपूर्ण देशाचं काम हे आपला राष्ट्रीय ओबीसी महासंघ करेल आणि ओबीसी समाजातल्या विविध घटकांचे ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं कार्य या ठिकाणी होईल. आज या निमित्ताने मी आपले आभार मानतो. खरं म्हणजे सगळे वक्ते या ठिकाणी आहेत, सगळ्यांची भाषणं होणार आहेत, पण मला पुढच्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा भाषण करण्याची आणि तसंही मला तुम्ही उद्घाटक म्हणून बोलवलं आहे त्यामुळे उद्घाटकाचं भाषण हे पहिलंच होतं आणि म्हणून मी या ठिकाणी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन झालं असं घोषित करतो. आणि मगाशी बोलताना बबनराव म्हणाले की आमच्या परिणय भाऊंना तुम्ही मंत्री बनवा. बबनराव लोक तर त्यांना मुख्यमंत्री समजतात. माझ्यासोबत ते राहत असल्यामुळे लोकांना माहिती आहे की मुख्यमंत्र्याची गुरुकिल्ली आहे याच्याकडे आणि तुम्ही त्याला डिमोशन करायला निघाले. पण जरूर त्यांचा भविष्यात चांगला विचार होईल. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आमचे सगळे सहकारी नागपूरचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो. कारण आमच्या सगळ्या ओबीसी चळवळीत माझ्यासोबत राहिलेली सगळी मंडळी आहे त्यांचंही मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. सर एक मिनिट. माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले, आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल, कारण कार्यक्रम संपायचा आहे.